ट्रायकोडर्मा एक जैविक बुरशीनाशक. त्याची वापराची पद्धत आपण जाणून घेऊया. ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया नेहमी झाडाची सावली असलेल्या थंड जागी करावी. सुरक्षेसाठी हँड ग्लोव्हजचा वापर करावा. पेरणीकरिता लागणारे बियाणे स्वच्छ ताडपत्री किंवा गोणपाटावर पसरवावे. ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया बियाण्यास करताना प्रति किलो बियाण्यास 20 ग्राम ट्रायकोडर्मा विरिडी 1.50% WP भुकटी मोजून घ्यावी व त्याचे घट्ट बासुंदीसारखं द्रावण तयार करून बियाण्यांवर हळूहळू शिंपडावं व हलक्या हाताने एकसारखे चोळावे. ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया झालेले बियाणे सावलीत सुकवावे व बियाणे सुकल्यावर लगेच पेरणी करावी. योग्य ट्रायकोडर्माच्या बीज प्रक्रियेमुळे हानिकारक बुरशींचा नायनाट होतो आणि ट्रायकोडर्मा जमिनीद्वारे उद्भवणाऱ्या रोगास प्रतिबंध करतो. तसेच मूळकूज, कोंबकूज, रोपमर इत्यादी रोगास प्रतिबंध करतो. आता रोपवाटिकेत ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत जाणून घेऊया. रोपवाटिकेत ट्रायकोडर्मा विरिडी 1.50% WP भुकटीचा वापर करताना 1x1 मीटर आकाराचा चौरस तयार करावा. त्यानंतर 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा विरिडी 1.50% WP भुकटी प्रति चौरस मीटर क्षेत्रावर बियाणे पेरणीपूर्वी मिसळावे व हलके पाणी द्यावे. यानंतर पाहूया शेतजमिनीत शेणखताद्वारे ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत. 1 किलो ट्रायकोडर्मा विरडी 1.50% WP भुकटी 50 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकसारखे मिसळावे व हलके ओले करावे. हे तयार झालेले मिश्रण शेतात समप्रमाणात मोकळ्या जमिनीत पिकांच्या मुळाजवळ किंवा ओळीत टाकावे. तसेच फळ व बागायती पिकांना हे मिश्रण झाडाभोवती आळे करून वापर करावा व हलके पाणी द्यावे. फळ व बागायती पिकांना ट्रायकोडर्मा विरडी आळवणी म्हणजेच ड्रिंचिंग पद्धतीने देता येते. त्यामध्ये फवारणी पंपामध्ये आवश्यक मिश्रण तयार करून फवारणी पंपाचे नोझल काढून त्याद्वारे हे तयार केलेले मिश्रण फळ व बागायती पिकांना द्यावे. हे मिश्रण टाकल्यानंतर हलके पाणी द्यावे. हानिकारक बुरशींचा नायनाट ट्रायकोडर्मामुळे होतो. जमिनीतील अतिद्राव्य घटकाचे विघटन करून पिकास उपलब्ध करून देण्यास मदत करते आणि जमिनीद्वारे उद्भवणाऱ्या रोगास प्रतिबंध करतो. तसेच मूळकूज, कोंबकूज, रोपमार इत्यादी रोगास प्रतिबंध करतो.